या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार आता मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी भागात जलसंधारणाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे। खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने CSR अंतर्गत जलसंधारणाचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला EFI संस्थेचे संस्थापक अरुण कृष्णमूर्ती उपस्थित होते। मोहोळ तालुक्यातील वाफळे, अक्कलकोट तालुक्यातील गाव तसेच मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी आणि डोंगरगाव या गावातील जलसाठे पुनर्संचयित करण्याचे काम या माध्यमातून केले जाणार आहे। तलावाचे गाळ निर्मूलन आणि खोलीकरण करून पाणी साठवण क्षमता वाढवणे, तलावामधील कचरा वनस्पती काढणे, जलभरण विहिरी, पक्षी निवास, द्वीपे आणि झिरप गटारांची निर्मिती करणे आदी कामे केली जाणार आहे। धन्यवाद। इधर सोलापुर में इस तालुका में हम 4 तालाब लेके उसका रेस्टोरेशन काम शुरू करने वाले हैं। और ये क्यों कर रहे हैं, क्योंकि इस प्रोजेक्ट का टाइटल है ब्लू ग्रीन सोलापुर। तालाबों, झील, तालाब, इस पे बहुत सारा कीकड़ होता है, ये विदेशी बबूल बहुत ज़्यादा जगह पे है। उस विदेशी बबूल के हटा के और तालाबों में बहुत ज़्यादा पानी भरने के लिए क्या काम करना है वही काम करने वाले हैं हम इस रेस्टोरेशन में। वहाँ का मिट्टी हटा के आसपास होने वाले फार्मर्स ले जाएंगे और उसके अलावा आने वाले मिट्टी को बंड पे डालेंगे हम। पशु पक्षी के लिए रिचार्ज वेल्स, नेस्टिंग आइलैंड्स, पर्कुलेशन ट्रेंच, ये एक साइंटिफिक लेक रेस्टोरेशन प्रोजेक्ट है। ये क्यों कर रहे हैं, सौंदर्यीकरण के लिए नहीं कर रहे। हर बूंद पानी, बारिश के समय आने वाले हर बूंद पानी को कैसे बचाना है और बिना बारिश हम पानी को कैसे रख के वहाँ की फार्मर्स और पशु पक्षी के कैसे पानी दे सकते हैं, उसी के लिए ये प्रोजेक्ट लॉन्च कर रहे हैं हम। एज मैम राइटली पॉइंटेड आउट, इस साल हम ये 4-5 तालाब और 10 वेल्स बनने वाले हैं। अगले आने वाले सालों में भी बहुत सारे तालाबों और झील, तालाब, नदी किनारे की आजू बाजू होने वाले गांव की छोटे कुंड, इस पे काम करने वाले हैं। नेक्स्ट स्लाइड और आगे बढ़िए अब चलिए ये है तालाबों का नाम, हर गांव पे नीचे चलिए। पहले तालाब डोंगरगांव में है, आप इस पे देख सकते हैं कैसे हाईवेज के लिए और कुछ पिछले सालों में कुछ प्रोजेक्ट्स के लिए इधर उधर गड्ढे खोल के ऐसे मिट्टी निकाल दिया। इसी के कारण से क्या हो रहा है, अभी तालाब ऐसे नहीं है, तालाब हर जगह पे, कोई जगह पे ऐसे गड्ढा है, कोई जगह पे ऐसे ऊंचा है। इसी के माध्यम से क्या हो रहा है, पानी नहीं भर रहे इसमें। हम इस 300 एकड़ तालाब को लेके उस पर काम करने वाले, अभी मार्च 15 से शुरू हो रहे हैं ये काम। पूरा डीसिल्टिंग और इस सिल्ट को लेकर बंड बनेंगे हम और रिचार्ज वेल्स बनेंगे। अभी क्या हो रहा है, मौसम के बाद 4-5 महीना पानी भर रहे हैं ऐसे। हमारे प्रोजेक्ट खत्म होने के बाद एक पूरे साल इस पे पानी कैसे भरना है, उसी के माध्यम से हम काम करेंगे। अभी आप जाएंगे तो ऐसे ही दिखा रहे हैं सब तालाब, ऐसे हर जगह पे जैसे मोड़ है और ये गड्ढे हैं और इस पे पत्थर ही है सारी जगह पे। इसको कैसे रेगुलराइज करना है, इनलेट चैनल और आउटलेट चैनल को कैसे रेगुलराइज करना है, वही हमारा पहला टास्क है। नीचे चलिए, ये है लक्ष्मी दहिवड़ी। ये आप देखो मून की जैसे दिख रहे हैं, ये पृथ्वी के जैसे नहीं है, इतने सारे क्रेटर्स है इस पे। आपको यहाँ भी ध्यान रखो, ये एक वेल, इस वेल का लेवल ऐसे था और तालाब ऐसे थे। हाईवे के लिए मिट्टी लेके जाके ऐसे गड्ढे गड्ढे बना के अभी तालाब इतना नीचा हो गया, इस पे पानी नहीं भर रहा है और गांव इस पास ही है। इसको रेगुलराइज करना है, इसी के लिए मैं बोल रहा हूँ साइंटिफिक रेस्टोरेशन। ये सिर्फ आई लव सोलापुर साइन लगाने के लिए हम रेस्टोरेशन नहीं कर रहे हैं, प्योरली आउट ऑफ लव फॉर सोलापुर टू रेस्टोर दिस वाटर बॉडी, क्योंकि इस पे पूरा पानी भरेंगे। और ये बंड पे आप देख सकते हैं ये ग्रीन है, ये हमारे प्रदेश का पेड़ नहीं है, ये पूरा कीकड़ है, इसको बोलते हैं विदेशी बबूल। ये क्या करते हैं, ग्राउंड वाटर को बहुत ज़्यादा ग्राउंड वाटर ले जाते हैं, इसको भी हटाना है और यहाँ इस बंड को प्रॉपरली स्ट्रक्चर करना है और इनलेट चैनल, आउटलेट चैनल और इस गांव के यहाँ से पानी कैसे ले जा सकते हैं उसका इंफ्रास्ट्रक्चर बनाए, वही है ये प्रोजेक्ट। अब नीचे चलिए।
और ये है वाफले का सैटेलाइट इमेजरी, क्योंकि कल इधर जाने से समय 8 बजे हो गया शाम को, उस समय भी हमने साइट विजिट किया। और थोड़ा नीचे चलिए, ये तालाब का बंद, और इधर आप देखो एक बूंद भी पानी नहीं है। इसी के लिए ये प्रोजेक्ट बहुत इम्पोर्टेंट है, क्योंकि कैसे पानी भरना है इस पे और उस पानी को कैसे सेव करना है पूरे साल मौसम की वजह से आने वाले पानी को इसे यहाँ रख के यहाँ पशु पक्षी किसानों को कैसे मदद करना है, उसी के लिए ये प्रोजेक्ट लॉन्च कर रहे हैं। अक्खलकोट की तालुका और उस ज़मीन पे सर्वे अभी चल रहा है। 2-3 दिन में वहाँ का एक तालाब भी हम सेलेक्ट कर देंगे। उसके अलावा 10 गांव में ऐसे वेल्स बनेंगे, ड्रिंकिंग वाटर वेल्स। सो इट्स अ कॉम्प्रिहेंसिव प्रोजेक्ट। एक पशु पक्षी के लिए, 2 किसान के लिए, बहुत इंपॉर्टेंट किसान के लिए इस पे कैसे पानी रख सकते हैं, ये प्राइमरी टारगेट पशु पक्षी। और 3rd ड्रिंकिंग वाटर सोर्स, इसी के लिए इसको नाम रखा ब्लू ग्रीन। ब्लू आएंगे तो ग्रीन वैसे भी आएंगे। और 5 साल इस कॉन्स्टिट्यूएंसी के हर कोने में ऐसे वाटर बॉडी सेलेक्ट करके हम पूरे ज़मीनों पे ऐसे तालाबों बना के वहाँ पानी रखेंगे तो सोलापुर ब्लू ग्रीन ही होगा। सॉरी, मैं हिंदी और मेरा मराठी इससे भी बहुत ख़राब है, तो माफ़ कीजिए। माई हिंदी इज़ बैड, बट द होल आइडिया इज़ टू समहाउ ब्रिंग कम्युनिटी बेस्ड कंजर्वेशन ऑफ वाटर बॉडीज़। हम सब एक साथ मिलकर यहाँ के ये तालाबों को कैसे बचाना है, और इस 5 साल में कितने तालाबों हम एक साथ मिलकर बचेंगे, वही हमारा चैलेंज है। इसको आप पूरा मदद चाहिए। कैसे मदद चाहिए? आप कम्युनिटी से वॉलंटियर कर सकते हैं। स्कूल कॉलेज एक इस देश में पहले हाइड्रो लिटरेसी प्रोग्राम इधर लॉन्च कर रहे हैं। हाइड्रो लिटरेसी बोले तो क्या, हर बूंद पानी को कैसे बचाना है, उसको कैसे रेस्पेक्ट करना है, स्कूल कॉलेज से शुरू करके वो काम करने वाले हैं हम। इसको आप सबका मदद चाहिए। प्लीज डू वॉलंटियर विद अस। मॅम, थँक्यू फॉर दिस करते मला थोडा यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमा असावी। कलेक्टर साहेबांकडे एक मीटिंग होती आणि त्यासाठी या संदर्भात मीटिंग होती। मला माहीत नाही तुम्हाला आठवतंय का, जेव्हा मी लोकसभा इलेक्शन लढत होती किंवा जेव्हा निर्णय झाला की मी ते इलेक्शन लढणार आहे, तेव्हा मी वचनपूर्ती म्हणून एक 5 ठळक मुद्दे या ठिकाणी लोकांसमोर आणलेले। माझं वचननामा होतं, ते वचनपत्र होतं आणि त्याच्यात 5 ठळक मुद्दे सोलापूर जिल्ह्यासाठी मी अनाऊन्स केलेले, सोलापूर लोकसभेसाठी। आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळमुक्त करायचं आहे, हा माझा पहिला त्यात मुद्दा होता। आणि आज जवळजवळ 6-7 महिने झाले रिझल्ट येऊन। माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता, तुम्हालाही सांगायचा होता, म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली। आमचे सगळं कागदावर नसतं, पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो, प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं। आज 3 वाजता 3:30 वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि 23 मार्चला 22 मार्चला पाणी दिवस आहे जागतिक, 23 मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत। हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच। सगळ्या गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय ती जाणून घेऊन आम्ही ह्या कामाची सुरुवात करत आहोत। मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते, लोकांसाठी, लोकांमुळे आणि लोकांकरिता, म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत। माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर या अनुषंगाने सोलापूरची खासदार या नात्याने मी EFI एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे, ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जे साठा क्षमता आहे, लेक असतील, विहिरी असतील, ओढे असतील, सुकलेल्या नदी नाले असतील,
ते रिवाईव्ह करतोय. जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय, विहिरी असतील त्या चार्ज करतोय, जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत. सुरुवातीला 4 महत्त्वाची गावं घेतल्यात, ज्या 4 गावांवर च्या साठेवर अवलंबून असणारी 4 गावं असणार आहेत आणि 10 गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून. शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSRच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत. हे 25-26ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते. 26-27ला नवीन कामं, 27-28 नवीन कामं, 28-29ला नवीन कामं. 5 वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे, 29 पर्यंत दुष्काळमुक्त झाला पाहिजे. ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिससुद्धा सुरू करणार आहे. ह्या संस्थेने 6 राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलं. त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळात दाखवणार आहोत. सुरुवातीला आम्ही मंगळवेढा तालुक्यातली 24 गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, दुष्काळमुक्त. मी माझा दौरा सुरुवात गावभेटीचा दौराच या 24 गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात. 16 वर्ष मी राजकारणात आहे. शहरी भागाचं नेतृत्व करत होती. ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं. पण त्यावेळेस जेव्हा मी मंगळवेढ्यातल्या गावोगावी जायची, दुष्काळग्रस्त गावात जायची, तेव्हा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची पोझिशन दे, अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली. आणि निवडणूक किती संघर्षाची असते हे मला माहिती आहे. माझ्या 4ही निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या. AC मध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे, पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी, कामं करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे. कारण का 4ही निवडणुका कामामुळेच मी जिंकली आहे. काँग्रेस पक्षाचं धोरण आहे, माझं धोरण आहे ग्रासरूटला जाऊन महात्मा गांधींचं जे स्वप्न की प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे, गावं स्मार्ट झाली पाहिजेत, शहरं पण शहरांसोबत. आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त काम करणं हा मला चॅलेंज, जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हे माझं पहिलं पाऊल आहे. मी जे वचन दिलेलं मी सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी 100% प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. लोकांपर्यंत तो प्रयत्न पोहोचणं महत्त्वाचा आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे. पोहोचणं आणि काय काम होतं आहे हे पोहोचणं महत्त्वाचं आहे. ह्या संस्थेने आपल्या देशात 5-6 गावांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये काम केलं आहे. त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगते. आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेढाचं डोंगर गाव घेत आहे. मी जसं 24 गावांचा प्रश्न म्हणाली, हे 24 गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगर गाव घेत आहे. त्या डोंगर गावात मोठं तलाव आहे, तिथे आता पाणी नाही आहे, कोरड पडले. तिकडे पुन्हा एकदा पर्कॉलेशन, खोदकाम असेल, रिवायवल असेल, कन्झर्वेशन असेल, सगळं ही संस्था करणार आहे. त्या डोंगर गावाच्या तलावावर अवलंबून असणारी 4 गावं आहेत, हाजापूर, हिवरगाव, पाटकळ, खोमनाळ. ही 4 गावं आहेत जी डोंगर गावावर अवलंबून आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मी दहीवाडीमध्ये आम्ही काम घेतोय. लक्ष्मी दहीवाडी मध्ये जवळजवळ 11,000ची लोकसंख्या आहे. त्यानंतर वाफळे, मोहोळ तालुका, ही आधीची 2 गावं मंगळवेढा तालुका होती. वाफळे, मोहोळ तालुका, तिथे आम्ही हे काम घेतोय. अक्कलकोटचं आम्ही एक आयडेंटिफाय करतोय. आम्ही हाल चिंचोळी केलेलं, पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्यात फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही कर्देहाळी घेऊ. दक्षिणमध्ये तर पाणी आहे, पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू. आणि ह्यासोबत जी 24 गावं आहेत त्याच्यातली 10 गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत.
जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहे किंवा साठवण क्षमता ज्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत. हे फक्त मी तुम्हाला ह्या वर्षीचं सांगते. ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील. म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं, अजून विहिरी, अजून ओढे, नाले, लेक्स घेण्यात येतील. 5 वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं ह्या पद्धतीत सुरू असणार. तर रिझल्ट ओरिएंटेड आहे. हवे तीर मारत नाही हो. आज 3 वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि 23 तारखेला लक्ष्मी दैवतला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि 3-4 दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल. तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता. कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली. कलेक्टरनी त्या सगळ्या कामासाठी NOC आमच्या हातात प्राप्त आहे. NOC घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत. तर एवढंच. मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे. माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत. माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत, EFI, ते तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील. ते काही दिवस इथे आहेत. त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला. आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं. ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलं. सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत. काही प्रश्न असतील तर आता आपण घेऊ शकतो किंवा प्रेझेंटेशन नंतर घेऊ शकतो. पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगते. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, 7 रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.